नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममशौष मद्भुतं रोमहर्षणं। मग म्हणे पै कुरु राजा ऐसा भ्रातृपुत्र तो तुझा बोलिला ते अदोक्षजा गोड झाले। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय तो आपण चिंतन विचार करत आहोत। या अध्यायाच्या आता अंतिम भागामध्ये आचार्यांनी ब्रह्मविद्येचा साधकाला किंवा शिष्याला उपदेश केल्यानंतर त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य भगवंतांनी प्रतिपादन केलं। अर्थात साधकाला जोपर्यंत यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत श्रीगुरूंनी त्याला उपदेश करत राहावं येन केन प्रकारेन। आणि मग साधकाला पूर्णबोध प्राप्त झाला की त्याचा आनंद गुरुदेवाला होत असतो। म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला विचारतात, अर्जुना एकाग्र चित्ताने तू आतापर्यंत सांगितलेलं श्रवण केलंस ना? अर्थात हे तुला समजलं की नाही ते तू मला सांग। जर समजलं असेल तर स्वाज्ञान जनित असणारा जो मोह आहे की ज्याने तुला पाठीमागे भ्रमात टाकलं होतं तो आता आहे की नाही याचंही तुम्हाला उत्तर दे। भक्तराज अर्जुनाने शिष्याला जो बोध पूर्णतेनं प्राप्त होतो त्या बोधाचा विचार या असणाऱ्या 73 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितला। हे अच्युत, तुमच्या प्रसादापासून माझ्या जीवनातला मोह कारणासहित नष्ट झाला आणि त्यानंतर मला आत्मस्वरूपाची स्मृती प्राप्त झाली। जीवाला आत्मस्वरूप नित्य प्राप्तच आहे, फक्त मध्यंतरी त्याला अप्राप्तीचा भ्रम होत असतो। आणि जेव्हा श्रीगुरू त्याला उपदेश करतात तेव्हा फक्त त्याला स्मरण होत असतं। अनेक प्रकारची उदाहरणं आपण पाहिली आहे। एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये तो भिकारी होतो, भिकारी झाला की मग भीक मागत बसतो। जागृतीमध्ये आल्यानंतर त्याचा फक्त भिकारीपणा दूर करावा लागतो, तो पुरुष रूपाने मूळचा आहे तसाच आहे। किंवा एखादा व्यक्ती बाजारात गेला, त्याच्या पायातला धागा तुटला तर तो बाजारात जाऊन म्हणतो की मी हरवलो। फक्त त्याच्या पायात धागा बांधला की त्याला भ्रम काय होतो किंवा विचार असा होतो की मला सापडलो आहे। जैसा कवन एक भ्रमलेपणे मी तो नवे का चोरलो म्हणे। ऐसा नाथीला छंद अंतकरणे घेऊनी ठाके। तसं परमार्थामध्ये फक्त मोह निवारण करायचं आहे। भ्रमनिवृत्ती झाली की आत्मस्वरूपाची प्राप्ती अवशिष्ट राहतच असते। शेवाळ दूर केलं की पाणी वेगळं प्राप्त करायचं नाही। ढगांचा पडदा दूर केला की सूर्य वेगळा प्राप्त करायची गरज नाही। तसं आत्मदर्शन करत असताना जो अविद्येचा पडदा आहे तो दूर झाला की आत्मस्वरूपाचं दर्शन नित्य प्राप्तच आहे। स्मृतिर्लब्धा, तुमच्यापासून मला आत्मस्मृती प्राप्त झाली। आता ज्याच्या जीवनामध्ये कर्माचा संदेह नाही, आपल्या स्वरूपाविषयी संदेह नाही, पाप पुण्याची शंका नाही, असा गतसंदेह स्थित अस्मी। गतसंदेह, ज्याचे संदेह किंवा संशय सर्व प्रकारे निघून गेलेले आहेत, असा मी स्थिर झालो। आता या भूमिकेत जो व्यक्ती आला की नाही, म्हणजे ज्याच्या हृदयग्रंथीचा छेद झालेला आहे, मोह पूर्णपणे निवृत्त झालेला आहे आणि ज्याला दृढ अपरोक्ष आत्मसाक्षात्कार झालेला आहे, या पुरुषाला शास्त्रसुद्धा कोणत्या प्रकारचं कर्तव्य कर्म सांगत नाही। निस्त्री गुण्योपती विचरताम को विधी को निषदः, त्याला कोणतं कर्तव्य नाही पण तरीसुद्धा तो कर्तव्य कर्म करत राहतो। बरं, करिष्ये वचनम तव, तुमच्या वचन अर्थात आज्ञेचं पालन मी करत राहणार, असं भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर आपलं मनोगत व्यक्त केलं। आणि ते ऐकल्यानंतर देवाला एवढा आनंद झाला की आपण आता कुरुक्षेत्रावर आहोत, रथावर आहोत, या अर्जुनाला उपदेश करणारे सद्गुरूंच्या भूमिकेत आपण आहोत। देव विसरले, देव नाचे सुखे भुलला, कारण का सगळ्या जगाचं फळ मी आहे, जगाला आनंद देणारा मी आहे।
परंतु मलाही आनंद प्रदान करणारा हा अर्जुन आहे. विश्वफळा झाला फळ हा मज. देवाला आनंद होण्याचं काय कारण, दुःख होण्याचं काय कारण? पहिलं कारण असं आहे, अर्जुनाला मोह प्राप्त झाला पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये, त्याचं दुःख देवाला झालं होतं. म्हणून देव विचार करतात, हा उमजे आता कवने परी, कैसेन धीर स्वीकारी, जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका. या अर्जुनाला कसं काय बरं समजून येईल असा देवाने विचार केला. म्हणजे शिष्याचं दुःख, ज्यांना स्वतःचं दुःख वाटतं ते आचार्यांचं लक्षण आहे. मग अर्जुनाचं दुःख देवाला आपलं दुःख वाटलं आणि आता अर्जुन परिपूर्ण झाले, त्याचा आनंदही देवाला झाला. उणीव निघून गेली की आनंद होत असतो बघा. उणेनी उमचला सुधाकर, देखोने आपुला कुमर, मर्यादा क्षीरसागर विसरीचे ना. उणीव सांडल्यानंतर चंद्राला पाहिलं की समुद्राला भरती येते, तसं देवाला झालं. आणि हे सगळं संजय यांनी पाहिलं की बापरे बाप, या संवादाच्या बहुल्यावर अर्जुनाचं आणि देवाचं लग्न लागलं. म्हणजे काय, जीव ब्रह्म ऐक्य प्रगट झालं. आणि ते पाहिला की संजयाला आनंद झाला. दुसऱ्याच्या आनंदात ज्याला आनंद होतो ना त्याला संजय असं म्हणतात बरं. ज्याने सम्यक रूपाने जिंकले आहेत, सम्यक जयती रागद्वेषान, रागद्वेषाला ज्याने चांगल्या प्रकारे जिंकून घेतलं आहे त्याला म्हणतात संजय. सम्यक जयती, जिंकून घेतले आहे त्याने. म्हणून अर्जुनाला आनंद झाला की संजयाला आनंद होतो. आणि धृतराष्ट्राला सांगूनही कळत नाही तर त्याचंही संजयाला दुःख होत आहे. की माहिती आहे आपण याला इतकं चांगल्या प्रकारे सांगतो पण हा प्रतिसाद काहीच देत नाही. उलट धृतराष्ट्राने असं म्हणावं की संजया मला समजलं नाही, वन्स मोर, पुन्हा एकदा सांग. पण असं मात्र काही होत नाही. तो विचारतो की तुला बसविलं कशा करता, तू सांगतो काय. विचारलं काय, मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. आणि तू काय सांगतो आहे, बाप भाग्य माझे, जे वृत्तांत सांगावं याचे व्याजे, कैसा रक्षिलो मुनी राजे व्यासदेवे, असं म्हणतोय की नाही तू. हे मात्र योग्य नाही. म्हणून आपण सांगतोय पण धृतराष्ट्राचा काही प्रतिसाद येत नाही. याचं एक प्रकारे दुःखही झालेलं आहे. पुढे या ना. पण तरीसुद्धा आपलं व्यासांनी रक्षण केलं याचा आनंदसुद्धा आहे. कृपा जर झाली ना व्यक्तीवर तर व्यक्तीचा अधिकार पाहिला जात नाही बघा. संजयाचं म्हणणं असं आहे की आपल्या दोघांचं व्यासांनी रक्षण केलं ना. शब्द 9व्या अध्यायातला असा आहे, बाप भाग्य माझे, माझे शब्द आला. वृत्तांत सांगावयाचे व्याजे, कैसा रक्षिलो मुनी राजे श्री व्यासदेवे. 9व्या अध्यायामध्ये व्यासांनी फक्त माझ्या एकट्याचं रक्षण केलं. आणि इथं रक्षण कसं केलं आहे की तेने उचंबळलेपणे संजय धृतराष्ट्रा ते म्हणे, जी कैसे बादरायने रक्षिलो दोघे. 9व्या अध्यायामध्ये एकाचं रक्षण केलं म्हणजे माझं, आणि आता 18व्या अध्यायामध्ये आपल्या दोघांचं रक्षण केलं आहे. वास्तविक जर व्यासांची किंवा संतांची कृपा झाली तर ते अधिकार पाहत नाही. तुमचा विचार केला तर तुम्हाला व्यवहारातली दृष्टी नाही आहे, पण व्यासांच्या कृपेने तुम्हाला ज्ञानदृष्टी व्यवहारा आणली. ती ज्ञानदृष्टीने जो व्यवहार केला जातो त्या व्यवहाराप्रत तुम्हाला आणलेला आहे. आणि माझा विचार केला तर अश्वपरीक्षण करावं हे माझं काम आहे. पण व्यासांनी अश्वपरीक्षक असणाऱ्या मला मात्र दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी प्रदान करून या संवादाच्या रूपाने माझं रक्षण केलं आहे. म्हणून आपण दोघे भाग्यवान आहोत. धृतराष्ट्राला आपण कोणत्याही प्रकारे नाव ठेवण्याचं किंवा उणीव काढण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. कारण ज्याला त्या काळामध्ये साक्षात एक ना एक घटना ऐकण्याकरता मिळाली आहे, व्यासांच्या कृपेने संजय त्यांना सगळं सांगत आहे, तो सामान्य व्यक्ती असू शकत नाही ना. आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीशे, किंवा होका जपतपे श्रुत यांची फळा आली. फार मोठं पुण्य करावं लागतं तेव्हा गीता श्रवणाचा अधिकार प्राप्त होतो. प्रतिसाद संजयाला मिळाला नाही, पण संजयाने सांगण्याचं कर्तव्य प्रामाणिकपणाने केलं. वक्ता जेव्हा श्रोत्याला प्रामाणिकपणाने सांगतो तेव्हा जरी त्याचं फळ त्याला सांगण्याचं त्या काळात नाही मिळालं तर कालांतराने मात्र मिळतं. हे खरंच आहे. उदाहरण दिलं ज्ञानोबाऱ्यांनी, द्राक्षाच्या बुडाला जर आपण दूध लावलं, जुन्या काळात लावत असेल बरं,
आता दूध लावलं तर द्राक्ष नाही येणार, कारण दूध नाही आहे, केमिकलच आहे ना. दुधाच्या निमित्ताने जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले, परी फळ पाकी दुनावले देखिले जेवी, तैसे श्री हरिभक्तीचे अक्षरे संजये सांगितले आदरे, ती अंधू तोही अवसरे सुखिया झाला. संजयाने आदराने सांगितलं बरं. व्यासांची कृपा आहे म्हणून व्यासांच्या विषयी आदर, हा आपला मालक आहे त्याविषयी आदर, अर्जुनाविषयी देवाविषयी आदर, भगवद्गीतेविषयी असणारा आदर आणि सांगण्याचं आपलं कर्तव्य कर्म आहे म्हणून आदर. या सगळ्या आदरातून वक्त्यांनी सांगितलं पाहिजे. नाही तर हल्लीचे वक्ते काय म्हणतात, नाही लोकांनाही झेपत नाही, लोकांनाही पटत नाही आणि म्हणून आमचे निरूपण पद्धती आम्ही बदलतो, असं नाही आहे. आपल्याकडे तुका म्हणे मज धाडिले निरोपा, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्याने व्यासाच्या संजय व्यासाच्या निरोपा असं म्हटलं की तो वेळ फिडेला नृपा, तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. संजयाने व्यासांचा जो निरोप होता त्या निरोपाच्या माध्यमातून धृतराष्ट्राला सांगितलं. प्रतिसाद काहीच येत नाही, पण तरीसुद्धा संजय वर्णन करतो आहे काय मोठा अनुग्रह आहे आपल्यावर. केवढं झुंजाचा निर्वाणीचा प्रसंग असतानासुद्धा ब्रह्मानंद उघडा आपण भोगतो आहे. हे सांगितलं, धृतराष्ट्राने ऐकलं, परिणाम काहीच नाही. चंद्रकिरणी शिवतला पाषाण जैसा, हे असं झालं. पण संजय हे पाहतात, पण पुढे मात्र सुखाने वेडे झाल्यामुळे हर्ष वेगाने सांगतच आहे. आपल्याला माहिती की हे त्याच्या योग्यतेचं नाही आहे, पण आपल्याला प्राप्त झालं. आता इथपासून पुढे आतापर्यंत झालेल्या गीताशास्त्र हे संपलेलं आहे. कारण आचार्याचं कर्तव्य 72 क्रमांकाच्या श्लोकामध्ये प्रतिपादन केलं आणि शिष्याला झालेला जो काही पूर्ण बोध आहे तो नष्ट मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युतम स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव, या श्लोकापर्यंत झालेला आहे. आता पुढचे जे काही 5 श्लोक आहे यामध्ये असणारी जे कथा संबंध आहे पाठीमागचा, तो कथा संबंध प्रतिपादन करण्याकरता पुढचे श्लोक आलेले आहे. किंवा हे सगळं संजयाचं वचन आहे. संजय महाराज काय म्हणतात, संजय उवाच इति अहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम इमं अश्रौषम अद्भुतम रोमहर्षणम. हा झाला पदच्छेद. इति अशा प्रकारे, अहम म्हणजे मी, संजय असं म्हणतात की मी संवादम, संवादामध्ये दोघं असतात. कोणाकोणाचा संवाद ऐकला, देवभक्ताचा. नावं तर सांगा. देवाचं नाव घेतलं, जो वसुदेवापासून निर्माण झाला त्यांचं नाव सांगितलं वासुदेवस्य, त्यांचा मी संवाद ऐकला. बरं, 4थ्या अध्यायामध्ये ओवी फार गोडे बघा. संजय असं म्हणतात, तेवेळी संजयो म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अति प्रीती श्री नारायणे बोलीजत असे. परमात्मा एक तर बोलतच नाही, का बोलतो आपल्याला स्वप्नात येणार नाही तर प्रत्यक्ष कधी बोलणार आहे. पण परमात्मा बोलतच नाही, बोलला तर अतिप्रीती बोलत नाही. पण अर्जुनाचं भाग्य एवढं मोठं आहे, अतिप्रीती श्री नारायणे बोली जात असे. ज्या परमात्म्याने वसुदेवांना काही सांगितलं नाही, भागवतामध्ये वसुदेवजी असं म्हणतात नारदांना, तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. वसुदेवाने सांगितलं देवाला, भगवान श्रीकृष्णाला की मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. भगवान काय म्हणले, ओ बाबा असं काय म्हणता, मी तुमचा मुलगा आहे, मला तुमचं दर्शन घेऊ द्या. तोची वंदी चरण, म्हणे बाळक पूर्ण मी तुझे. नमस्कार केला देवाने. कारण का, वसुदेवाने मागील जन्मामध्ये तपश्चर्या करून वरदान काय मागितलं की पुत्र रूपाने तुम्ही मला प्राप्त व्हावं. मोहितो देव मायया, देव मायया मोहितम, मोक्षाकरता पूजन नाही केलं. पूजयम अमोक्षाय, मोक्षाकरता नाही पूजन केलं, फक्त पुत्ररूपाने प्राप्त व्हावा. आणि मग देवाचा नियम ठरला आहे, यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम, जे जशी माझी भक्ती करतात तसंच त्यांना मी फळ देतो पुत्ररूपाने. मग पुत्ररूपाने सगळं सुख प्राप्त होईल. पण ब्रह्मज्ञान मात्र वसुदेवांना नारदांपासून प्राप्त झालं आहे. म्हणून भगवान अतिप्रीती बोलतात. तो उल्लेख आहे वासुदेवस्य. पुढे पार्थस्य, पार्थाचा म्हणजे अर्जुनाचा शब्द वापरला पण विशेषण दिलं. बरं, महात्मनः, ज्याचा अंतकरण फार मोठा आहे. आत्मा शब्दाचा अर्थ होतो अंतकरण. वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल महाराज गुलेबाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा महात्मा म्हणजे काय,
ज्याचा आत्मा मोठा आहे. अरे आत्मा तर सगळ्यांचाच मोठा आहे, पण इथं आत्मा शब्दाचा अर्थ होतो अंतकरण, ज्याचा बोध मोठा आहे. जयाचे चोखटे मानसी, मी होणे असे क्षेत्र संन्यासी. जया निजेल्या ते उपासी, वैराग्य गा महात्मानुस्माम पार्थ. दैवीं प्रकृतीमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. किंवा हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण झाला, त्याला म्हणतात महात्मा. अयम निजहा परोवेती, गणना लघुचे तसा. उदार चरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. हा आपला ना हा परका, ही गणना कोणाची असते? संकुचित अंतकरणाची. आणि सगळी पृथ्वी कुटुंब आहे, ही गणना महापुरुषाची. धृतराष्ट्राचं म्हणणं काय आहे? मामकहा पांडवाश्चैव गणना लघुचे तसा. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये 2 शब्द आले दोघा करता बरं. पुत्रस्नेहे मोहितो, धृतराष्ट्र असे पुसतो. फक्त पुत्राचा मोह आहे. आणि तया परी पार्थ अतिस्नेहे मोहितो. शब्द 2 आले की नाही पहिल्या अध्यायामध्ये. म्हणजे अर्जुनाचा पण मोह आहे, पण सगळ्याकरता आहे. आणि धृतराष्ट्राचा मोह फक्त मुलाकरता. माझे मुलं काय करते ते सांगा. आणि अर्जुनाचं म्हणणं आहे की यापैकी कोणाचाही वध होऊ नये, माझा झाला तरी चालेल. म्हणजे अगदी यांचे बाण मी सहन करेल, पण मी मात्र कोणाला मारणार नाही. म्हणून गीता लवकर फलीभूत कोणाला झाली? एक तर मनुष्याला मोहच नसावा, आणि असेल तर व्यापक असावा. संकुचित मोह बऱ्याच वेळा बंधनात पाडतो. व्यापक जगाकरता प्रेम असेल तर मग त्याला लवकरात फलीभूत होऊही शकतं हे. म्हणून महात्मना हा या दोघांचा संवादम, वाद नाही बरं, वादही नाही, जल्पही नाही, वितंडाही नाही, परस्पर बोललं जातं, तो वाद झाला. तत्व जिज्ञासेकरता पक्ष प्रतिपक्ष यांचा परित्याग करून, पूर्वग्रह दूषित भावाचा परित्याग करून तत्व जिज्ञासापूर्ती करता जो केला जातो त्याला म्हणतात संवाद. दुसऱ्याचं खंडन करायचं, आपलं मंडन करायचं, याला म्हणतात जल्प. दुसऱ्याचं फक्त खंडन करायचं ना आपलं काहीच सांगायचं नाही, याला वितंडा असं म्हणतात. हे बोलण्याचे प्रकार आहे. पण मी ऐकलं काय? संवादम, मी संवाद ऐकला. इमम, हा संवाद कसा आहे? अद्भुतम, आतापर्यंत हा संवाद कोणालाच ऐकायला भेटला नाही. कोणाला म्हणजे? ब्रह्मदेवाला नाही. भगवान शंकरांना ते चिंतन करतात ना, ते तहरू म्हणे नेनीचे देवी जैसे का स्वरूप तुझे. हा संवाद भगवान शंकराला ऐकायला भेटला की नाही? भेटला बघा. कुठं भेटला? ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी, त्यांना ऐकायला भेटला. बाकी कोणाला नाही. म्हणे इंद्र वगैरे स्वर्गातून त्यांना वेळ कुठे खाली यायला, त्यांना ऐकायला भेटला नाही. बाकीचे घरच्यांना नाही ऐकायला भेटला. जे न सांगेची पितया वसुदेवासी, जे न सांगेची माते देवकीशी, जे न सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. म्हणून अद्भुतम, आतापर्यंत हा कोणीच पाहिला नाही, ऐकला नाही, तो मला ऐकायला भेटला ना. ऐकल्यानंतर किती आनंद झाला. रोम हर्षणम, रो हर्षती असा एक धातू आहे बघा, ज्याच्यामध्ये हर्ष निर्माण होतो आहे, आनंद प्रदान होतो आहे आणि रोमांच येत आहे. अष्टसात्विक भाव आहे ते सगळे. असा मला हा संवाद ऐकायला भेटला. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. मग म्हणे पै कुरु राजा, ऐसा भ्रातृपुत्र तो तुझा. बोलिला ते अदोक्षजा गोड झाले. मग म्हणे बरं, मग म्हणे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. मग म्हणजे केव्हा? देवाने अर्जुनाला विचारलं, अर्जुनाने आपला बोध देवाच्या समोर सांगितला. करिष्ये वचनम तव, हे ऐकल्यावर देवाला आनंद झाला. व्यासांनी आपल्या दोघांचं रक्षण केलं. प्रतिसाद धृतराष्ट्राने काहीच दिला नाही, पण आनंदाच्या वेगामध्ये भुलविल्यामुळे पुन्हा धृतराष्ट्राला सांगतात. हा सगळा प्रकार झाला बरं. मग म्हणे कुरु राजा, निश्चयाने म्हणतात, हे कुरु राजा, तुम्ही कुरु वंशातले राजे आहात, म्हणून कौरवाचे राजे आहात. तसं तर पांडव आणि कौरव दोघे कौरवच आहे. फक्त कुरु राजाचा संबंध लागल्यामुळे सगळे कौरव आहे, आणि पंडू राजापासून निर्माण झाल्यामुळे हे मात्र पांडव आहे. हे कुरु राजा, ऐसा अशा प्रकारे भ्रातृपुत्र तो तुझा, हा शब्द का बरं वापरला असेल? भ्रातृ म्हणजे भावाचा, पुत्र म्हणजे मुलगा, भावाचा मुलगा म्हणजे पुतण्या. कारण इथं त्यांनीच म्हटलं होतं पहिल्या अध्यायामध्ये, मामकाहा पांडवाश्चैव किम कुर्वत, माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले?
जे धर्मालय म्हणजे ते तर पांडवानी माझे गेले असते व्याजे झुंजाचेनी तरी तीही येतो लावसरी काय किजत असे येर येरी. संजयाच्या लक्षात होतं हे वास्तविक पांडव धृतराष्ट्राला वडीलच मानत होते, पिताश्रीच मानत होते, पण धृतराष्ट्र मात्र त्यांना आपले मुलं न मानता भावाचे मुलं असं मानत होता. शब्दावर मनुष्याचं अंतकरण कळतं बरं. किती लपवण्याचा प्रयत्न केला ते उघडच होतं. मामकाहा म्हणजे माझे आणि पांडवाहा म्हणजे पंडूचे मुलं काय करते झाले. आता युद्धाला गेले म्हणल्यावर युद्धच करणार ना. त्याचं म्हणणं असं होतं की गेले ते धर्मालयामध्ये, जे धर्माचं आलय आहे तिथं गेल्यानंतर दोघाची बुद्धी फिरू शकते. एकतर दुर्योधनाची बुद्धी फिरली आणि जर त्याला धर्मवृत्ती झाली तर तो हिंसा किंवा युद्ध करणार नाही आणि पांडवांना त्यांचं राज्य देऊन टाकेल. किंवा धर्मराजाच्या बुद्धीमध्ये बदल झाला तर धर्मराजासुद्धा असं म्हणेल की मी वनात राहील पण युद्ध नको. असं तर काही झालं नाही ना हे तुम्हाला सांग. संजयनी सांगायला काय प्रारंभ केला. अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गताशुंश्च नानुशोचंदी पंडिताः. गीतेचा उपदेश सांगायला सुरुवात केली. 2-3 वेळा म्हटले संजय सांगतो काय तुला बसविलं कशा करता तू सांगतो काय. पुसिले बिनवायाने काय बोलसी. जे विचारलाय ते सांग. माझी अवसरी ती फेडी विजयाची सांगे गुढी. विजयाची वार्ता सांग आणि तू सांगतो काय. काय भाग्य म्हणे अर्जुनाचं, काय भाग्य माझं आहे. जे विचारलं ते राहिलं बाजूला आणि दुसरं सांगतो आहे अभंगावर बोल असं ते म्हणले. ऐसा भ्रातृपुत्र तो तुझ्या भावाचा मुलगा. हरिपाठात अभंग आहे बघा. बऱ्याचदा आपण हरिपाठात अभंग फार वेगळे म्हणतात ते काय. हरिपाठ कीर्ती मुखे जरे गाय पवित्रची होय देह त्याचा. पुढे तपाचे सामर्थ्य तपिन लामुप चिरंजीव गल्प वैकुंठ नांदे. पुढे मातृ पितृ काही जण भाता म्हणतात. मातृ पितृ भ्राता असा शब्द आहे की नाही. बऱ्याच लोकांना ते उच्चार जमत नाही बघा. विशेषतः ज्यांचा ऐकीव हरिपाठ आहे ना गावाकडे पाठ, त्यांच्या हरिपाठात फार आनंद येतो. म्हणजे भावना चांगली आहे. भावना त्यांना अक्षर शिकले नाही ना ते, पण जे शिकले त्यांनी चुका करू नये. वास्तविक असं आहे नाही जरी तुझं मधुर उत्तर दिला सुसूर नाही देवे तर देवाला आवडेल. त्यांचं चुकलं तरी ते देवाला आवडेल कारण भावना महत्त्वाची. पण इथं विद्वत्ताही गाजवायची आणि शब्दही चुकवायचा ते नाही चालणार. म्हणून चुकलं नाही पाहिजे. भ्रातृपुत्र तो तुझा बोलिला. भावाचा मुलगा बोलला बरं, पण ज्या बोलल्यानंतर ते अधोक्षजा गोड झाले. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या बोलण्याने समाज प्रसन्न होईल हे नाही महत्त्वाचं, देव प्रसन्न झाला पाहिजे. बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. आपलं बोलणं देवाला मान्य व्हावं, आपलं बोलणं संताला मान्य व्हावं किंवा आपलं वचन श्रीगुरूंना मान्य व्हावं. तव श्रीगुरू म्हणती काय झाले हे समजते आम्हा पावले. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारानं श्रीगुरू काय म्हणतात, तुम्हाला जे म्हणायचं ना ते आम्हाला मान्य झालं, प्राप्त झालं. प्रसन्नता आहे बघा. देवाला आनंद झाला. बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. तुम्हाला आनंद होईल नाही तर नाही होईल त्याचं आम्हाला काही घेणं नाही. संजयाचं वचन आहे बरं. यातला बारकावा फार आहे. कारण पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी म्हणलं होतं मामकाहा पांडवाश्चैव, माझे पंडूचे पुत्र काय करते झाले ते सांगा. इथं मुद्दाम शब्द वापरला, नाहीतर पार्थ शब्द श्लोकात आलेला आहे. पण ज्ञानोबांनी बरोबर संजयाचं अंतकरण हेरलं बघा. आणि भ्रातृपुत्र तो तुझा बोलिला ते अधोक्षजा गोड झाले. बहुतेक तुला हे गोड नाही वाटणार, पण देवाला गोड वाटलं की नाही. देवाला आनंद झाला आहे. आपला आनंद देवाला व्हावा बघा. देवाला आनंद झाला बाकी काही अडचण नाही. गुरुहरी राऊत बाबा उदाहरण सांगत असतात देवाला आनंद होण्याकरता. ते भगवान गाई सारण्याकरता निघून गेले आणि एका गोपाळाला थोडा उशीर लागला. ते जेवायला बसला होता आणि भाकरी वगैरे काही लवकर झाली नसेल. आईने चुलीवरची गरम गरम भाकरी त्याला दिली आणि कढीसोबत खायला दिली. कढी पदार्थ असा आहे असू द्या जर साधला तर सगळे पदार्थ फिके होतात बरं. फक्त साधली पाहिजे ती कढी चांगल्या प्रकारे. आणि त्या दिवशी कढी एवढी सुंदर साधली गेली. आता तो खात होता कढी, पण त्याला आठवण देवाची झाली. विषय सेवन करताना ज्याला विषयाचा विसर पडला आणि देवाची आठवण झाली त्याला भक्त म्हणता. त्याला असं वाटलं माझ्या कन्हैयाला जर ही कढी मिळाली तर बरं. आता पात्रही जवळ नाही ना, काय करावं. जेवण झाल्यानंतर आईला विचारलं कढी शिल्लक आहे. म्हणजे भरपूर आहे, आपल्याकडे ताक भरपूर होता आज. म्हणे मग थोडीशी मला वाढ की अजून.
त्याने त्या आपल्या मुखात भरून घेतली. खाली जो कंठ आहे का नाही, घंटिका, इथं खड्डा आहे ना, इथं एक लॉक लावलं आणि बाहेर दाताचा आणि ओठाचा असे 2 कुलूप लावले. जेवढी कडी त्याला भरता येईल तेवढी त्याने भरली. पळतच गेला बघा, कारण कडी थंडी होता कामा नये, गरम वाढायचे असते बघा. काही पदार्थ गरम वाढावे, भजे कडी, गार वाढू नये. गार झाले की ते खा वाटत नाही आणि लोक तेव्हा आग्रह करतात, घ्या ना भजे तुमच्यासाठी केले. अरे गरम वाढायचे असतात ते, गार झाल्यावर नाही. म्हणजे कोणी आमंत्रण द्यावं असं त्याचा अर्थ नाही. ते भगवंतापाशी तो वेगाने गेला आणि बोलो अबोलण्या खुणा. देवाला मौनातूनच त्याने इशारा केला. देवाच्या लक्षात आलं याला अर्पण काय करायचं आहे. कृती महत्त्वाची नव्हती, भावना महत्त्वाची होती. बोलिला ते अदोक्षाच्या गोड झाले. भगवंताने त्याच्या मुखाला आपलं मुख लावलं आणि सगळी कडी प्राशन केली. त्या भक्तिप्रेमामध्ये ना उष्टन हे नियम नाही चालत बरं, त्याच्यात फक्त प्रेम असतं. उचिष्ट अथवा थोडे न म्हणे भक्तीपुढे, भक्तीपुढं ते नाही चालत. म्हणून देवाला गोड व्हावं अशी कृती असावी. इथं बोलण्यातली कृती आली आहे. बोलिला ते अदोक्षजा गोड झाले. इथपर्यंत संवाद बरं, सगळा संवाद झाला. या ओवीतून पहिल्या अध्यायापासून तर आताच्या 73 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत सगळं बोलणं घेतलं तरी चालेल. कारण हे सगळं कोणाचं बोलणं आहे, भक्तराज अर्जुनाचं देवाचंच बोलणं आहे. आणि तृप्तीचा ढेकर जेव्हा आला तो ऐकला की देवाला आनंद झाला. मग यांच्या दोघांमध्ये आता कोणत्याही प्रकारचा भेद नाही. संवादाकरता भेद होता पण स्वरूपाकरता मात्र अभेदच आहे. आता इथपासून हे सगळं चिंतन जे आहे ना, हे सगळं चिंतन संवादाकरता भेद आहे, स्वरूपाकरता अभेद आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, याचं स्पष्टीकरण पुढे आहे. द्वैत नाही असं नाही, पण कल्पित आहे. आणि कल्पित द्वैत आहे असं म्हणणं म्हणजे नसण्यातच जमा आहे. बघा पुढे, आगा पूर्वा परसागर यया नामाशीच शिनार एर आघवे तिनीर एक जैसे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पाशी दिसे मग संवादीची नसे काहीची भेद. 2 ओव्याचे एकत्र विचार आहे. आगा अरे धृतराष्ट्र राजा, पूर्वा परसागर, एक पूर्व दिशेचा सागर आहे आणि एक अपर म्हणजे पश्चिम दिशेचा सागर आहे. आपल्या भारतामध्ये बंगालचा उपसागर हा कोणता आहे, पूर्व, आणि अरबी समुद्र हा द्वारकेजवळचा पश्चिम. हे फक्त नाव वेगळे, पाणीपणाने पाहिलं तर एकच आहे. पूर्वापर सागर यया नामाशीची, फक्त नावालाच, सिनार म्हणजे वेगळेपण आहे. पण येर इतर विचार केला तर आपण आघवे ते निर एक जैसे, संपूर्ण काय एक, फक्त पाणीच पाणी आहे. त्याप्रमाणे तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाची पाशी दिसे. अंगाची पाशी म्हणजे काय, यांचा अंगाचा आकार आहे की नाही. अर्जुनाचा देह आहे, भगवान श्रीकृष्ण परमाचा देह आहे. आणि देहाच्या नावावरून एकाला श्रीकृष्ण म्हणतात आणि एकाला पार्थ असं म्हणतात. हे कसं अंगाने पाहिलं तर दिसतं, पण यांच्या संवादातून जी एकरूपता झाली आहे, मग संवादी त्यांच्या संवादाच्या बोधात जर पाहिलं तर जी काहीची भेद नसे, त्यांच्यामध्ये काहीच भेद नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा की 4थ्या अध्यायामध्ये ना, मद पूता मदभाव मागताहा सांगे पितळीची गंध काळीक जय पिटली होय निश्चयक तै सुवर्ण काय अनेक जोडू जाईजे तैसे यम नियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले तर संशय काय असा. किंवा 9व्या अध्यायामध्ये यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फक्त बाहेर विचार केला तर फक्त नाव वेगळे आहे. अंतवट वस्तू विचारे मी तेची ते, आतून विचार केला तर मी आणि ते एकच आहे. म्हणजे उपाधी भेदाने 2 असू शकतात, पण स्वरूपाने विचार केला तर एकच आहे. जर आपण घट अनेक ठेवले तर घटाच्या उपाधीने घटाकाश घटाकाश असं नाव येईल, पण उपाधी बाजूला केले तर आकाश रूपाने मात्र एकच आहे. स्वरूपाने विचार केला तर एकच आहे संवादामध्ये, संवादाच्या भूमिकेवर, पण देहाच्या संबंधाने विचार केला तर वेगळे आहे. मग वेगळे आहे का एक आहे, दोन्ही पण आहे. भूमिका वेगळ्या आहे. फक्त संवाद करायचा असेल तर कल्पित द्वैतात आहे, आणि संवादातून स्वरूपात गेले तर मग
एकच आहे. तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसे हे अंगाचे पाशी दिसे, मग संवादीची नसे काहीचे भेद. संवादामध्ये बर सप्तमी आहे. संवाद म्हणजे फक्त बोलण्यात नाही घ्यायचा. आहाच बोलाची वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगाघडीचे, मग सुखेसी सुरवाळीचे सुखाचे माझे. संवादामध्ये शब्दात राहिला तर द्वैतात राहील. शब्द एक प्रकारचं आवरण आहे, ते बाजूला काढायचं आणि त्यातलं जे ब्रह्मस्वरूप आहे त्याला आलिंगन द्यायचं. म्हणून संवादी म्हणजे संवादामध्ये, संवादाच्या अर्थामध्ये पाहिलं तर अर्थरूप आणि त्यांच्यात काहीच भेद नाही. उदाहरण देतात, हे समान किती आहे दोघे जण. पै दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे, ते त एरी एर देखे आपण पे जैसे. तैसा देवेसी पंडुसुत आपण पे देवी देखत, पांडवेसी देखे अनंत आपण पे पार्थी. देव देव भक्ता लागी जिये विवर देखे अंगी, एरोतियेचे भागी दोन्ही देखे. अनेक काहीचे नाही मनोनी करीती काही, दोघे एकपणे पाही नांद ताती. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. संवादाकरता हे दोघे आहे, पण बोधामध्ये मात्र एकच आहे. आणि या दोघाचं वैशिष्ट्य असं आहे की दोघंही आपल्याला एकमेकात पाहतात. म्हणजे देव आपल्यासहित अर्जुनाला अर्जुनात पाहतात आणि अर्जुन आपल्यासहित देवाला देवात पाहतात, असे प्रकार आहे. म्हणजे इतकं स्वरूप तन्मय यांचं की आपल्याला वेगळे रूपाने पाहतच नाही. आपल्याला देवात पाहायचं आणि देवाने आपल्याला भक्तात पाहायचं. ते आपण काकडा आरतीच्या प्रसंगाला म्हणतो की नाही. दिवाळीचा सण आला एकदा आणि मग नामदेवरायांच्या घरी आईने सांगितलं की तुझं देवावर फारच प्रेम आहे, तर मग देवाला दिवाळीचं आमंत्रण दे बरं. इतका आनंद झाला. नामदेवराय गेले आणि भगवंताला सांगितलं आज अशी इच्छा आहे म्हणे, आज तुमचे दिवस चांगले आले. म्हणून कसं काय, आई आतापर्यंत तुमच्यावर नाराज होती, पण आईने सांगितलं की देवाला दिवाळीचं आमंत्रण द्या, चला म्हणे घरी, उष्ण पाण्याने स्नान करायचं आपल्याला. देव म्हणले ते चालेल, पण मग इथं कोण उभा राहील, कारण आता पूजेची वेळ झाली. नामदेवराय म्हणले तुम्हाला स्नान घडत असेल ना घरी, तर मी इथं उभा राहतो ना, तुम्ही तिथं जा घरी, काही हरकत नाही म्हणे. पण एक काम करायचं, काय, इथे फक्त उभा राहायचा. इथं लई कठीण उभं राहणं. 28 युग झाले तर कोणी सुट्टी देत नाही मला. इथं उभं राहायचं आहे, पण उभं राहिलं तर फक्त उभं राहायचा. ते पुजारी लोण्याचा गोळा लावतात तोंडाला, खायचा नाही तो. चांगला असतो, पण तसाच राहू द्यायचा, ध्यानात ठेव बरं, नाहीतर कमी होईल. नामदेवराय म्हणले काय हरकत नाही. आणि ते आले सगळे पुजारी. परमात्मा गेले स्नानाला. काय भाग्य असेल. श्रीमंत घर नाही आहे, सामान्यच घर आहे, पण त्या घरामध्ये परमात्म्याने यावं एवढी योग्यता आहे. द्वारकीचा राणा पांडवा घरी, जसा प्रकार तसा हा प्रकार. किंवा पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, तुकोबारायांच्या घरामध्ये संतांच्या घरी परमात्मा येतो न विचारता, आमंत्रण न देता. इकडे परमात्म्याचं स्नान सुरू झालं आणि तेवढ्यात पुजारी आले. त्यांनी मग ते सगळे उपचार प्रारंभ केले आणि आले नाही ते काकडा आरती, लोण्याचा गोळा लावला नामदेव महाराजांच्या मुखाला. तुम्ही असा असतो होय गोळा, बर. आणि तो कमी होऊ लागला ना. आता पुजारीने पाहिलं दररोजचं काही कमी होत नाही, आणि आज तर कमी हो राहिला. देवाने आल्यानंतर पाहिलं आणि देवाच्या डोळ्यातून अश्रू आले. दररोज माझे उपचार होतात, आज माझ्या भक्ताचे उपचार हो राहिले. देवाला आनंद झाला बघा. उपचार याला म्हणतात, त्यांच्यामध्ये भेद कोणताच नाही. पूजेनेही भेद घ्या, स्वरूपाने पण घ्या, कोणताच नाही. ते आपल्या जसं देवाने स्वतःला विटेवर उभा केलं तसं आज भक्तालाही उभं केलं. त्यामुळे ते एकमेकाला एकमेकाच्या ठिकाणी पाहतात. पै दर्पणाहुनी चोखे, आरशापेक्षाही शुद्ध असणारा एखादा पदार्थ असावा. 2 असावे बरं. दोन्ही होती सन्मुखे. आरशापेक्षा स्वच्छ असणारे 2 पदार्थ एकमेकांच्या समोर उभे केले तर काय करतील ते, काही नाही, एकमेकात पाहतील. ओटोनी आरिसे, ओटोनी आरिसाशी दावीजी जैसा, वा भोगना अतिशय तैसा देखना जे. वा 2 आरसे चांगल्या प्रकारे उठायचे, स्वच्छ करायचे, घासायचे आणि एकमेकाला दाखायचे. ज्याप्रमाणे ते एकमेकाचा भोग घेतात आनंदाचा, त्याप्रमाणे देव आणि भक्त समानच आहे. आणि एकमेकाच्या ठिकाणी पाहण्याचा असेल, भक्तिप्रेम सुखात असेल, आनंद भोग घेतात. हे कोणाला कळेल माहिती आहे का? ज्यांना तो मिळाला त्यांनाच कळेल.
आपल्याला सांगण्यात एवढा आनंद आहे, तर झाल्यानंतर किती आनंद असेल. देखना अतिशयती, हा त्यांचा पाहण्याचा अतिशय फार आगळा वेगळा आहे. जी हा एरवी देह संग तरी असे, परी चैतन्यासारिखा दिसे, पाहता परब्रह्माचे निकषे चोखाळ भाला. देहसंगाने पाहिला तर वेगळा वाटतो, पण पाहिला तर चैतन्यासारिखा दिसे. बोधाने सगळं चैतन्य प्रगट झालं आहे आणि परब्रह्माची कसोटी लागली की नाही. सच्चिदानंद ब्रह्म सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं पाहिलं तर परब्रह्माचा कस लागला तर भक्त कशातच कमी भरत नाही. उलट परब्रह्मापेक्षा सुद्धा काय आहे, चोखाळ भाला, इतका शुद्ध आहे. कारण परब्रह्माला तरी आपल्याला निर्गुण निराकार आहे आणि साक्षात उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, इतका तो चोखाळ आहे. दर्पणाहुनी चोखे, आपली श्रीमंती बरं आहे. आता आपल्या अडचण आहे ना पुढं, तो ओव्या सांगतात मंडळी म्हणल्यानंतर. दर्पणाहुनी चोखे दोन्ही होती सन्मुखे, तेथ एरी एर देखे आपण पे जैसे. एरी एर म्हणजे इतर परस्पर, ज्याप्रमाणे त्या दोन पदार्थांनी एकमेकाला आपल्यात पाहावं, हे झालं उदाहरण. आता इथं प्रकार कसा झाला, तैसा बघा बरं. देवेसी पंडुसुत, या अर्ध्या ओवीमध्ये ना पंडुसुत हा करता आहे. म्हणजे भक्तराज अर्जुन काय करतात, देवेसी देवासहित आपण पे, देवासहित आपणाला देवी देखत, म्हणजे देवाच्या ठिकाणी पाहता. सप्तमी आली बरं आता इथं पण. त्याप्रमाणे जसे दोन पदार्थ स्वच्छ असावे आणि त्यांनी एकमेकाला आपल्यामध्ये पाहावं, तसं भक्तराज अर्जुन स्वतःला आणि स्वतःसहित देवाला कुठं पाहतात, देवाच्या ठिकाणी. म्हणजे देवाच्या ठिकाणी पाहायला गेलं तर देवही दिसतो आणि मीही दिसतो. पुन्हा देव जर पाहायला गेले तर देव पाहतात अर्जुनाला, तिथं अर्जुनही दिसतो आणि मीही दिसतो, असा प्रकार आहे. तैसा देवेसी म्हणजे देवासहित पंडुसुत आपण पे, आपल्या ठिकाणी किंवा आपणाला देवी देखत, देवाच्या ठिकाणी पाहतात. आणि त्यानंतर अर्धी ओवी आहे देवा करता. पांडवेशी देखे अनंत आपण पे पार्थी, पांडवासहित अनंत परमात्मा आपणाला पार्थाच्या ठिकाणी पाहत आहे. म्हणजे थोडक्यात भाव असा, जेव्हा देव अर्जुनाकडे पाहतात तेव्हा त्यांना अर्जुनही दिसतो आहे आणि अर्जुनाच्या स्वरूपामध्ये आपलंही स्वरूप दिसतं आहे. याच्या उलट जेव्हा भक्तराज अर्जुन देवाकडे पाहतात तेव्हा त्यांना देवही दिसतो आहे आणि आपण स्वतःही देवाच्या ठिकाणी दिसत आहे. याचा अर्थ काय झाला, इतके तन्मय आहे की हे एकमेकाला एकमेकांच्या ठिकाणी पाहत आहेत, असा अर्थ. त्यांच्यामध्ये भेद कोणताच नाही. नाहीतर नुसता देव दिसला असता तर देव आणि भक्त असं द्वैत राहिलं असतं की नाही. पण किती ज्ञानोबांची सूक्ष्म योजना आहे बघा शब्दामध्ये, की पाहायला गेला देव भक्ताला तर भक्ताच्या ठिकाणी देव भक्त दोन्ही दिसले, आणि भक्त देवाला पाहायला गेला तर भक्त आणि देव तिथंही दोन्ही दिसले. म्हणजे भेद कोणताच नाही, फक्त अंगाची पाशी दिसे, असा अर्थ. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी, जयाची हृदय भुवनी विराजते. जीव परमात्मा दोन्ही एका आसनावर, याला जीव ब्रह्मैक्य असं म्हणतात. यांच्यामध्ये आता त्याला आपण मुख्य समानाधिकरण्य, बाद समानाधिकरण्य असं म्हणतो की नाही. जीवाने जीवाच्या स्वरूपाचा बाद केला आणि ईश्वराने आपल्या ईश धर्माचा बाद केला. राहिलं काय, कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य, याला म्हणतात बैसले एकासनी. आणि हे ऐक्य ज्या ज्ञानी भक्ताच्या हृदयभुवनामध्ये विराजमान होऊन दिसतं आहे. देव देवा भक्ता लागी, जिये विवर देखे अंगी. देव काय करू लागले, शोध घेऊ लागले. देव आपल्या स्वतःच्या स्वरूपाकरता आणि भक्तासाठी जिये विवर देखे अंगी, विवर म्हणजे छिद्र किंवा जागा. परमात्मा जागा बघू लागले की राहण्याकरता मला आणि माझ्या भक्ताला जागा आहे का, असं शोध घेऊ लागले देव. तर देवाला जागा नाही सापडली. दुसरीकडे येरू तियेचेही भागी दोन्ही देखे. येरू म्हणजे अर्जुनसुद्धा किंवा संजय, इथं येरू शब्दाने दोन अर्थ होतात. संजयसुद्धा त्या ठिकाणी बघू लागले तर संवादाने तेही एकरूप होऊन गेले. संवादामध्ये यांचाही भेद राहिला नाही. कारण का, पुढे उदाहरण दिलं आहे. समजा समुद्र आहे आणि समुद्राला अडवण्याकरता मिठाची भिंत बांधली, किती वेळ टिकल का, ती समुद्र स्वरूपच होऊन जाईल.
तसं यांच्या संवादाचा मी विचार केला तर मी तत्स्वरूप झालो या अर्थाने ती ओवी बरं. तैसे हरपले आपण पे पावे, ते संतान ते पाहता गिवसावे, मनोने वानावे ऐकावे तेचे सदा. किंवा जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. संवाद आपला इथपर्यंत गेला पाहिजे की ते संवाद ऐकता ऐकता आपण वेगळे नाही राहिलो पाहिजे. संवादाने आपल्याला तन्मयता आली तरच आपलं निधिध्यासन सुरू आहे किंवा संवादाशी आपण एकरूप झालो आहे. म्हणून देव देव भक्ता लागी, देवा भक्ता लागी, जी विवर देखे अंगी, जे काही अवकाश मोकळी जागा पाहत होते. येरू म्हणजे त्याचे दोन अर्थ बरं. येरू शब्दात येरू म्हणजे इतर. अर्जुनसुद्धा त्याच भागामध्ये दोघा जणांसाठी जागा पाहत होते किंवा संजयजीसुद्धा त्याच भागामध्ये या दोघांना पाहत होते. असे पण दोन्ही अर्थ लागतात. अनेक काहीच नाही, अनेक म्हणजे इतर, या दोघांच्या वाचून दुसरं काहीच नव्हतं. मनोनी करीती काही किती शोध घेतला तरी दुसरं काही सापडलंच नाही ना. दुसरं असायला तर पाहिजे सापडायला. एकमेवाद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, एकच ब्रह्म आहे की नाही, आणि ब्रह्माच्या शिवाय दुसरं काहीच नाही ना. किती शोध घेतला म्हणजे प्रातिभासिक किंवा व्यावहारिक सत्यातला पदार्थ पारमार्थिक सत्तेमध्ये भेद निर्माण करणार आहे, करूच शकत नाही बघा. म्हणून अनेक काहीच नाही. इथं देव आणि भक्ता वाचून किंवा अद्वैता वाचून आणखीन दुसरं काहीच नाही. म्हणून करीती काही, मग दोघं तरी काय करतील. म्हणून दोघे एकपणे पाही नांदतात. शब्द किती गोड आहे. दोघे शब्द वापरला आणि पुन्हा एकपणे पाही नांदतात, एक रूपाने आनंदाने राहतात. आता एक रूपाने पण शब्द वापरला आणि पुणे दोघे, मग याचा अर्थ काय करायचा. दोघे शब्द वापरला ते कल्पित द्वैतामध्ये आहे आणि एकपणे पाही नांदताती ते अद्वैतामध्ये आहे. अद्वैताचं अधिष्ठान आहे आणि द्वैतपणाचा संवादाचं निमित्त आहे. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबाराय ओवी देतात की अहो ऐक्याचे मुदल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ मिळे, तरी स्वतरंगाची मोकळी तुरुंबुका पाणी. समुद्रावर एक कमळाचं पुष्प तयार झालं. कशापासून. पाण्यापासून. बघा बरं, समुद्रावर पाण्याचं कमळाचं पुष्प तयार झालं. वेगळं आहे की नाही. कमळाचं पुष्प समुद्रापेक्षा वेगळं आहे, पण त्याचं ऐक्य मात्र भंगलं नाही. कारण जरी ते कमळाचं पुष्प असेल तर म्हणायला कमळ आहे, असायला काय आहे, पाणीच. मग ऐक्याचं असणारं स्वरूप जर बिघडत नसेल आणि आपल्याच तरंगाचे अनेक फुलं जर तयार होत असेल तर त्या फुलाचा सुगंध घ्यायला हरकत काय आहे. तसं इथं एकपणे अद्वैताचं अधिष्ठान आहे आणि संवादाच्या निमित्ताने दोघे जण आहे की भक्ती सुखा लागी, आपण पेचे दोही भागी, वाटून ये अंगी सेवकई बाणे, एरा नाम मी ठेवी, मग भजती ओज बरवी, न भजते आ दावी योगी आजो. असा हा प्रकार आहे. दोघे एकपणे पाही नांदताती. मग आता तुमचं म्हणणं आहे की भेद मोडला आहे. जिथं भेद नसतो, बघा बरं, भेद म्हणजे दोघं जण नसेल तर संवाद घडेल कसा. एकट्या संवाद होत नाही. मग संवादाकरता काय लागतात, दोघे. बरं, मग संवादात दोघे लागले तर दोघात काय आला, भेद. मग आता भेद आहे का अभेद आहे. खरं तर असा प्रश्न होऊ शकतो की नाही. त्याचं निराकरण पुढे करतात. आता भेद जरी मोडे तरी प्रश्नोत्तर का घडे, ना भेदची तरी जोडे संवाद सुख का. ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया. काय ओवी बघा, गोड एकदम. आता ज्ञानोबांनीच प्रश्न निर्माण केला आहे बरं, आणि ज्ञानोबाच त्याचं उत्तर देतात. निमित्त केले संजयाला. आपण काल विचार केला, घुले बाबा सांगायचे की बुवा ज्ञानोबांचा संजय आवडता आहे, सज्जनाचं सज्जनावर प्रेम असतं असावं, आणि म्हणून ज्ञानोबा संजयाला आणतात की नाही. काय गोड उत्तर आहे. तुम्ही काय म्हणतात, यांच्यामध्ये भेद नाही ना, अनेक काहीचे नाही, म्हणून करीती काही, दोघे एकपणे पाही नांदताती. मग आता यांच्यातला जर भेद मोडला असेल तर दोघे जण नाही ना, आणि बोलण्याकरता प्रश्नोत्तर करण्याकरता किती लागतात, दोघे जण. मच्चित्ताहा मद्गत प्राणाहा बोधयंतहा परस्परम, दोघे लागतात. यांच्यात भेद जर मोडला असेल तर प्रश्नोत्तर का घडे. तुम्ही जर म्हटले नाही प्रश्नोत्तर होतात म्हणजे याचा अर्थ काय, भेद आहे.
आणि भेद असेल तर मग संवाद सुख मिळेल कसं? कारण द्वैतामध्ये तर काही संवाद सुख भोगता येत नाही ना. जीवपणा विसरल्याशिवाय संवादाचं परमोच्च सुख मिळत नाही. म्हणजे सुखाकरता अभेद पाहिजे आणि संवादाकरता भेद पाहिजे, असं तुम्ही म्हणता की नाही. जर प्रश्नोत्तर घडत असेल तर भेदा वाचून होणार नाही आणि संवाद सुख मिळत असेल तर अभेदा वाचून घडणार नाही. म्हणून प्रश्न कसा आहे, आता भेद जरी मोडे, आता जर त्यांच्यातला भेद मोडला असेल तरी प्रश्नोत्तर का घडे? तर मग प्रश्नोत्तर कसं काय घडेल? मग एखादा काय म्हणे, नाही नाही भेद गेला मोडून ना, भेदची तरी प्रश्नोत्तरासाठी त्यांच्यातला भेद मानला, भेद मानला तर मग संवाद सुख का जोडे? संवाद सुख त्यांना कसं मिळेल? म्हणजे संवाद सुखाकरता भेद मोडावा लागतो आणि प्रश्नोत्तराकरता भेद असावा लागतो, असं उत्तर यातलं. प्रश्नोत्तर असेल तर भेद मानावा लागेल आणि भेद मानला तर संवाद सुख होणार नाही. म्हणजे संवाद सुखाकरता दोन शब्द गलत होऊ नये. संवादाकरता भेद आणि संवाद सुखाकरता अभेद, हा बारकावा या ओवीतला आहे. संवाद असेल तर भेद आहेच आणि संवाद सुख असेल तर अभेद आहे. ऐसे बोलता दुजेपणे, असा एखादा व्यक्ती शंका करत असेल कशामुळे? दुजेपणाने, द्वैतपणाने, तर संजय उत्तर देतात यांचा संवाद असा आहे, हा संवाद प्रारंभाला भेदात झालेला आहे पण याचं पर्यवसान मात्र अद्वैतात झालेलं आहे. सुरुवातीला द्वैतात आहे, ते संवाद करताना दोघे जण दिसतात, पण संवादाचं जेव्हा फळ मिळतंय ना तेव्हा त्याचं पर्यवसान मात्र अद्वैतात होतं. कसं? ऐसे बोलता दुजेपणे संवादी द्वैत गिळणे, संवादामध्ये ते सगळं द्वैत गिळंकृत करून टाकलेलं आहे. आणि असं ऐकेले बोलणे दोघांचे मिया, याला म्हणतात संवादम यमम अश्रौषम अद्भुतम रोमहर्षणम. असा जगामध्ये कधीही संवाद झालेला नाही. कसा? ज्या संवादाचा प्रारंभ भेदातून झाला, द्वैतातून झाला, पण ज्या संवादाचं पर्यवसान, परिणती मात्र अद्वैतात झाली. संवाद करताना द्वैत होतं पण संवादाचं फळ मिळता मिळता द्वैतच नाहीसं झालं. संवादी द्वैत गिळणे, सगळ्या द्वैताला गिळंकृत करून टाकलं. ऐसं ते ऐकिले बोलणे दोघांचे मिया, या दोघांचं बोलणं मी चांगल्या प्रकारे ऐकलं आहे. हा प्रकार झाला कसा? त्याकरिता उदाहरण देतात. ओटोनी दोन्ही आरसे, ठीक आहे ना? ओटोनी दोन्ही आरसे ओढविली या सरीसे, कोण कोणा पाहा तसे कल्पावे पा. का दीपा सन्मुख ठेविली या दीपक, कोण कोणा अर्थिक कोण जाणे. नाना अर्कापुढे अर्क ओदेलिया अनेक, कोण म्हणे प्रकाशक प्रकाशक वन. हे निर्धारू जाता पुढे निर्धाराशी ठक पडे, ते दोघे जाले एवढे संवादे सरीसे. एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे बघा, एक एक शब्द. उदाहरण देतात. ओटोनी दोन्ही आरसे, जुन्या काळातले आरसे ना, धातूचे आरसे, त्यांना चांगल्या प्रकारे आपण घासलं, वस्त्रगाळ केलेली माती आणायची आणि त्याने घासलं की ओटोनी दोन्ही आरिसे ओढविलिया. ओढविलिया म्हणजे समोरासमोर ठेवले एकमेकांच्या. आणि आपल्याला विचारलं, सांगा बरं कोण कोणा पाहत असे कल्पावे पा. कोणता आरसा कोणत्या आरशाला पाहतो आहे? आपल्याला विचारच करता येणार नाही का? जर हा म्हणला हा त्याला पाहतो तर तो म्हणेल मग मी कोणाला पाहतो? दोघे एकमेकाला पाहतात की नाही? कारण का? ओटोनी दोन्ही आरसे, दोन्ही आरसे स्वच्छ केले, समोरासमोर ठेवले, कोण कोणाला पाहतात याची कल्पना करता येणार नाही. दुसरं उदाहरण. का दीपा सन्मुख ठेविले या दीपक. ज्ञानोबांचं वय पाहिलं आणि ज्ञानोबांची दृष्टांताची योजना पाहिली किंवा त्यांची काव्य प्रतिभाशैली पाहिली तर मनुष्य थक्क होतो. म्हणून ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीला हल्लीच्या काळातले लोक वयाचं परिमाण लावतात की नाही? ते लावायचं नाही. ते उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोने आले लोटांगणी चांग देव. 1400 वर्षाचे योगी, त्यांच्या लक्षात आलं की आपली फक्त सत्ता चेतनावर आहे, यांची जडावर आहे. हे भिंत चालू शकतात, आपल्याला वाघ पकडून आणावे लागतात, हे त्यांना कळलं की नाही? म्हणून काय उदाहरणं देतात ज्ञानोबाराय. हल्लीच्या काळात आपण विचारही करू शकत नाही की एवढ्या कमी वयामध्ये कसं काय सुचू शकतं.
तर याचा अर्थ असा आहे की त्यांना दशेची वाट न पाहता, वयसेची आगावा न येता, बाळपणीचं सर्वज्ञता वरितयात, हे वर्णन कोणाचं आहे? योग भ्रष्टाचं आहे. युंजान योग्याचं हे वर्णन आहे बरं 6व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबा तर युक्त योगी आहे. त्यामुळे ह्या ओव्यासुद्धा त्यांच्यासमोर मागे आहेत. इतके ज्ञानोबा यांची असणारी प्रतिभाशक्ती म्हणजे अप्रतिहत आहे. विचारच आपण करू शकत नाही. का दीपासन्मुख ठेविले या दीपक, दिव्याच्या समोर आपण एक दिवा ठेवला तर कोण कोणा अर्थिक कोण जाणे. अर्थिक म्हणजे प्रकाशक. कोणता दिवा कोणत्या दिव्याला प्रकाशित करतो आहे हे कोण जाणेल? कोणीच जाणू शकणार नाही. कारण का दोन्ही पण दिवे एकमेकाच्या समोर आहे. संवाद असाच आहे की नाही प्रकार. तिसरं उदाहरण देतात पुढे. ज्ञानोबाऱ्यांचा क्रम असतो उदाहरणामध्ये. पहिला आरसा घेतला तर त्याला उठावं लागतं. दुसरा दिवा घेतला. आता ज्ञानोबाऱ्यांची कल्पना आहे की आता सूर्य आणायचा, की नाना अर्का पुढे अर्क उदईल या अनेक, एका सूर्याच्या समोर दुसरा सूर्य उगवला. मग त्या प्रसंगामध्ये कोण म्हणे प्रकाशक, प्रकाशक वन, यातला प्रकाशक कोण आहे आणि प्रकाशक कोण आहे? प्रकाशक म्हणजे प्रकाशन करणारा आणि प्रकाश म्हणजे ज्याचं प्रकाशन होतं तो. मग एक सूर्य प्रकाशक आहे ना हा प्रकाश आहे का? हा प्रकाशक आहे तो प्रकाश आहे. कवन जाणे? कोणी जाणू शकत नाही. का बरं? या सगळ्या उदाहरणामध्ये आपण जर निर्धार केला तर आपला निर्धारच बंद पडतो. तसं देव आणि भक्त किंवा श्री गुरु आणि शिष्य किंवा श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा विचार केल्यानंतर कोणाची योग्यता कोणा समान आहे सांगताच येणार नाही. उदाहरण दिलं आहे पुढे, सिद्धांत पुढे सांगता, हे निर्धारू जाता पुढे. पुढे म्हणजे स्पष्टपणाने याचा निर्धार निश्चय करू गेला असता निर्धार राशी ठक पडे. आपला निर्धार हाच स्तब्ध होऊन जातो. त्यालाच काही सुचत नाही. कशाला? निश्चय करणाऱ्याला निश्चय जो आहे तो स्तब्ध होऊन जातो. ज्ञानोबा किंवा म्हणतात संजय म्हणतात निर्धाराशी ठक पडे. ते दोघे झाले एवढे. ते दोघे म्हणजे देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य, श्रीकृष्ण आणि पार्थ, हे दोघे एवढे झाले. कशामुळे बरं? संवादामुळे. एवढे म्हणजे कसे? सरीसे समान झाले बघा. त्यांच्यात कोणताही भेद राहिला नाही. फक्त नावामुळे भेद आहे किंवा अंगामुळे भेद आहे. स्वरूपाने पाहिलं तर ते एकच झाले. पण मग आता ते झाले एक रूप, पण तुमचं काय आहे? संजय म्हणतात मीही एक रूपच झालो, पण कसा? त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.